नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग या स्टिचिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मग बघा, आजचा आपला हा व्हिडिओ खूप छान असा होणार आहे। म्हणजेच आज आपण 9 वर्षाच्या मुलीचा ब्लाउज कसा कटिंग अँड स्टिचिंग केला पाहिजे तेही एकाच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तेही अगदी सोप्या व तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आपण ही कटिंग पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता मी काय केलेला आहे। हा जो ब्लाउज पीस घेतलेला आहे तो खण ब्लाउज आहे आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबरचं हे अस्तर घेतलेलं आहे। आज आपण खूप सोप्या पद्धतीने ही ब्लाउज कटिंग पाहणार आहोत। त्याचबरोबर स्टिचिंग ही खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सविस्तर आणि खूप सोप्या आणि खूप सहजरित्या ही ब्लाउज कटिंग कशा पद्धतीने करायची ते आज मी सांगणार आहे। तर प्लीज मैत्रिणी, हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला पण ही जी ब्लाउज आहे तुमच्या पण मुलीचा असो किंवा कस्टमरचा मुलींचा असो, तुम्हाला सहजरित्या तो ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करता येईल अशा पद्धतीने आज आपण हा ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। तर पहा मैत्रिणी, खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला नक्की जमेल। तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पण खूप सोप्या पद्धतीने हे ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करता येतील। त्याचबरोबर खूप जणांचा प्रश्न असतो की याच्यासाठी मोंढा शोल्डर वगैरे किती घ्यायचं। तर आपण आता पाहूया हे ब्लाउजचं मेजरमेंट कशा पद्धतीने आहे ते। तर पाहू शकता मैत्रिणी, पूर्ण उंची आहे 10.5। मग आपण काय करणार आहोत, 10.5 मध्ये 1 इंच ॲड करणार। आपण पूर्ण उंची घेणार आहोत 11.5 इंच। छाती आहे 24चा आपण एक जर भाग काढला तर 6 येतो। 6 मध्ये आपण पूर्ण शिलाई मार्जिन 2 इंच घेणार आहोत। मग पूर्ण छाती घडी आपण 8 इंच घेणार आहोत। कंबर आहे 20 भागिले त्याचा एक भाग केला तर आपला कमरेचा एक भाग येतो, पण तो कमरेचा भाग जेव्हा आपण ब्लाउज फिटिंग करतो तेव्हा आपल्याला लागणार आहे। तर पुढचा गळा आहे 4 इंच। 4 इंचामध्ये आपण अर्धा इंच काय करणार आहोत, शिलाई मार्जिन घेणार आहोत। मग पुढचा गळा आपण हा 4.5 इंच घेणार आहोत। मागचा गळा 4.5 आहे, तर पुन्हा आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन पुन्हा मागचा गळा हा 5 इंचाचा घेणार आहोत। बाही लांबी आहे 3.5। आता 3.5 मध्ये फक्त आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत, कारण की आपण अस्तरचा ब्लाउज कटिंग करतोय, त्याच्यामुळे आपण बाही लांबीमध्ये अर्धा इंच ॲड करायचं। मग आपण बाही लांबी ही 4 इंचाची घ्यायची आहे। शोल्डर 4.5 इंचाचं, मोंढा 5 इंचाचा आणि दंडघेर हा 8 इंचाचा आहे। तो पण आपल्याला कधी लागणार आहे, जेव्हा ब्लाउज आपण फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला दंडघेराचं माप लागणार आहे। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आता आपण काय करूया, ब्लाउज पूर्ण कटिंग करायला घेऊया। तर प्लीज तर पहा मैत्रिणींनो, हे मी अस्तर घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते हे अस्तर ह्या पद्धतीचं असतं। आणि आता मी काय करणार, 4 फोल्ड म्हणजे आपण पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग आहे एकाच वेळेस कटिंग करणार आहे। तर मी बंद बाजू माझ्या बाजूने घेतलेली आहे आणि जी उघडी बाजू आहे ती विरुद्ध। त्यानंतर एक पट्टीच्या साहाय्याने काय केलं, रेष मारून घेतली आणि त्यानंतर ब्लाऊजची पूर्ण उंची घेतल्या। तर ब्लाऊजची पूर्ण उंची 10.5 होती, मग त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केला, मग 11.5 ही ब्लाऊजची उंची घेतलेली आहे। सर्वप्रथम मी काय केलं आहे, हा 11.5चा पूर्ण एक अगोदर आपण काय करणार आहोत, एक बॉक्स आखून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने मी काय केलं, एक बॉक्स आखून घ्यायला सुरुवात केलेली। तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने बॉक्स आखून घेतला। त्यानंतर आपली जी छाती होती ती 24ची होती, त्याचा एक भाग आपला 6 आला। 6 मध्ये पुन्हा मी 2 इंच शिलाई मार्जिन ॲड केली आणि 8 इंच ही छाती घडी घेतलेली आहे पूर्ण। पहा, आणि छाती घडीचा पूर्ण बॉक्स तयार करून घेतला। त्यानंतर समोरील गळा आणि शोल्डर आता आपण पाहूया, ह्या पद्धतीने घेतलेला आहे आणि शोल्डर घेतलेला आहे मी 4.5 इंच, हे पाहू शकता। आणि मोंढा घेतलेला आहे 5 इंच, हे पहा। आणि हा चौकोन आपण पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित आखून घ्यायचा आहे। आता आपण नेहमी काय करतो, पहिल्या मोंढ्याचा आकार 1 इंचावर, मागच्या मोंढ्याचा आकार 1.5 इंचावर, पण आता हा छोट्या मापाचा ब्लाऊज आहे म्हणून मी 1.25 इंचावर पहिल्या मोंढ्याचा आकार आणि अर्धा इंचावर मागच्या मोंढ्याचा आकार, अशा पद्धतीने आकार आखून घेतलेला आहे, गोलाकार मोंढ्याचा आकार। त्यानंतर गळा रुंदी मी घेतलेली आहे 2 इंच, हे पाहू शकता। ह्या पद्धतीने गळा रुंदी 2 इंचाची घेतलेली आहे। आणि गळा उंची आता समोरील गळा किती होता, तर 4 इंच होता, मग अर्धा इंच शिलाई मार्जिन, मग खालीच्या बाजूने सुद्धा मी 2 इंचाचीच गळा रुंदी घेतली आणि 4.5ची गळा उंची घेतली आणि ह्या पद्धतीने गोलाकार आकार देऊन घेतलाय। तर आपला हा समोरील भाग झाला, बरोबर। त्याच पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे आणि आपण ही एकाच वेळेस दोन्ही भाग आता झालेले आपल्याला। खालच्या बाजूने मी काय करणार आहे, बाही कटिंग करून घेणार आहे। अगोदर आपण काय करूया, हे मागचा पुढचा भाग वेगळे करून घेऊया। त्यासाठी काय करावं लागेल, आपण ब्लाऊजचं अस्तर कटिंग करून घेऊया। अगोदर आपण काय करतो, नेहमी मागच्या मुंड्याचा आकार कटिंग करतो, बरोबर।
या पद्धतीने मागच्या मोंढ्याचा आकार कटिंग केला. आता ही मागची बाजू, आता ही समोरची बाजू. आता समोरच्या बाजूच्या मोंढ्याचा आकार पण आपण कटिंग करून घेऊया, कारण की मागच्या मोंढ्याचा आकार कटिंग केला आणि बाजूला ठेवून घेतलं. त्याच पद्धतीने आपण गळाही कटिंग करून घेऊयात. आता हा झाला समोरील भाग, हा झाला बॅक साईड. आता मला बॅक साईडला गळा बनवायचा आहे. आता गळा कशा पद्धतीने, गळा उंचीनुसार गळा आपला कटिंग करायचा. त्यानंतर मी काय केलं, 5.5 इंच उंचीचा गळ्यावर पॉईंट आखून घेतलेला आहे. खालच्या बाजूने 2 इंचाची रुंदी. तुम्हाला जेवढा मोठा गळा हवा आहे तेवढा तुम्ही उंचीला घेऊ शकता. तर मी घेतला आहे 5.5 इंच आणि असा ह्या पद्धतीने गळ्याचा आकार आखून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा गोलाकार थोडासा म्हणजेच मटक्यासारखा थोडासा आकार हा तयार करून घेतलेला आहे आणि कटिंग करून घेतला. ही झाली बॅक साईड, बरोबर. हे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेत. त्यानंतर आता बाही कटिंग करताना तुम्हाला मी नेहमी सांगत असते की बाही कटिंग कशा पद्धतीने केली गेली पाहिजे. तर पुन्हा एकदा दाखवते. हे दोन्ही आपल्याला याच्यामध्ये काय होणार आहे, ही दोन्ही बाही आपल्या व्यवस्थित निघणार आहे. तर सर्वप्रथम मी बाही उंची घेतलेली आहे. तर पहा बाहीला, तर पहा मैत्रिणी, अगोदर आता आपण काय करतो, जेवढी बाहीची उंची आहे तेवढी घ्यायची आणि जी घडी आता आपण 8 इंचाची पूर्ण घडी घेतली, मग मी त्याच पद्धतीने 8 इंचाची घडी घेतली आणि ह्या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला. मी उंची घेतलेली 4.5 इंच, म्हणजे बाही मला 3.5ची तयार करायची. त्यानंतर कॅप हाईटपासून खाली आपण घेतलेलं 2 इंच, ह्या बाजूने 1 इंच म्हणजे बंद बाजूकडून, आणि ह्या पद्धतीने म्हणजे रेष मारून घेतली. त्याचा केला आहे मध्य. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर बाही कटिंग जमत नसेल तर मी त्याचाही चार्ट या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता. तर ह्या पद्धतीने पुन्हा मी या दोन्ही मध्याचे एक मध्य करून घेतला. हा एक मध्य आणि वरच्या बाजूचा एक हा मध्य खालच्या बाजूने घ्यायचा आणि तो वरच्या बाजूने, म्हणजे काय होतं, आपल्या बाहीचा आकार हा परफेक्ट येतो. तर ह्या पद्धतीने मी बाही वगैरे आता कटिंग करून घेते आहे. तर पहा, आता अगोदर बाहेरचा आकार कटिंग करायचा आहे. त्यानंतर बाही काय करायची, आपल्याला दोन्ही बाह्या उघड्या करायच्यात, म्हणजे ओपन करायच्या, आणि आतल्या बाहीचा आकार आहे म्हणजे जो खोलगट आकार असतो तो कटिंग करून घ्यायचा. तर मी ह्या पद्धतीने कटिंग करून घेतलं. आणि त्यानंतर ही ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ही खण ब्लाऊज आहे. त्यापासून आपल्याला म्हणजे कोणत्याही साडीवर आपण हा ब्लाऊज घालू शकतो. तर मी काय केलं, त्याच्यामुळे ह्या पद्धतीचं जो अस्तर माझ्या काय अवेलेबल मिळालं नाही म्हणून मी ह्याच कलरचं अस्तर घेतलं आणि ह्या पद्धतीने ब्लाऊज बॅक साईड, कारण की ही जी पट्टी आहे, जे काठ आहे ह्या ब्लाऊजचे, ते मला एवढे मोठे नको होते. त्याच्यामुळे मी काय केलं, थोडंसं वरच्या बाजूने बॅक साईड ठेवली, म्हणजे बॅक साईडलाच काठ मला वापरायचे होते. तर मी पहा, समोरील पार्ट आणि बॅक साईडचा म्हणजे पाठीमागचा पार्ट हा केक केला एकावेक असा ह्या पद्धतीने ठेवून घेतले आणि जास्तीचं कडेकडेनी कटिंग करून घेतलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी. आता आपल्याला याची फुगाबाई पण, आपले बाही आहे ना त्याची आपल्याला फुगाबाई तयार करायची. मग मी काय केलं, सर्व पार्ट अगोदर हे कटिंग करून घेतली. तुम्ही पाहू शकता. ह्याही पद्धतीने आपण समोरील भाग पण कटिंग करून घ्यायचं. जास्तीचं आहे ते नंतर आपण कटिंग करून घेणार आहेत. तर आता मला बाही कटिंग करायची. मग मी काय केलं, याचं आपल्याला हे डबल फोल्ड कापड म्हणून मी ह्या पद्धतीने ठेवून घेतला. आता मला जेवढी प्लेट्स हव्या आहेत त्या बाजूने मी सोडून घेतलं. मी 3 इंचाचं जास्तीचं अंतर सोडून घेतलं आणि अशी बाही ठेवली, आणि जे तुम्ही पाहू शकता. आणि मी कशा पद्धतीने ही कटिंग करून घेतलं आहे. तुम्ही चौकोन जसं कापड आहे तसं केलं असतं तरी चाललं असतं. मी ह्या पद्धतीने कटिंग करून घेतले, कारण की मला म्हणजे फुगाबाई बनवायची आहे ब्लाऊजची, त्याच्यामुळे मी हे जास्तीचं घेतलेलं आहे बाहीमध्ये. तर त्या पद्धतीने हे पाहू शकता. आता आपली ही परफेक्ट कटिंग रेडी झालेली आहे. मैत्रिणींनो, आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याच्यामुळे तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. तर मी काय केलेलं आहे, आता आपण स्टिचिंग करायला सुरुवात करणार आहे. तर मी सर्वप्रथम कशा पद्धतीने स्टिचिंग करते तुम्ही तर पाहू शकता तुम्ही. मी हे दोन्ही पार्ट घेतलेले आहे. तुम्हाला बॅक साईड आणि समोर माहीत असेल. तर आता आपण काय करू, सर्वप्रथम बॅक साईड. तर मी काय केलं, सुईची बाजू घेतली ब्लाऊज पीसची आणि ह्या पद्धतीने अस्तर घेतलं आणि नेहमीप्रमाणे काय केलं, खालच्या बाजूने एक टीप मारून घेतली. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर गळ्याला पण व्यवस्थितरित्या हे पाहू जास्तीचं कटिंग करून घेतलं आणि पुन्हा या पद्धतीने गळ्याला 1.5 इंचाच्या मार्जिनने शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर आतल्या बाजूचा गळा आहे तो मी कटिंग करून घेते आहे. ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा ब्लाऊज शिवा किंवा तुमच्या कुणाचाही ब्लाऊज शिवा, कस्टमरचा शिवा, खूप छान असा बसणार आहे. तर ह्या पद्धतीने काय केलं, पुन्हा मी एक कट्स मारायला सुरुवात केली. सर्व बाजूने मी काय केलं, कट्स मारून घेतलेले आहेत. त्यानंतर आतली बाजू फोल्ड करून पुन्हा हे पाहू शकता मी दापटीप मारून घेते आहे ह्या पद्धतीने. हे पाहू शकता. आणि गळ्याला पण एकदम व्यवस्थितरित्या आपल्या गळ्याचा शेप बिघडणार नाही, व्यवस्थित आपला भाग स्टिच होईल ह्या पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला गळ्याला
दाबटीप मारून घ्यायची. तर पाहू शकता त्यानंतर मी खालच्या बाजूने पूर्ण अस्तर जॉईंट करून घेते. एकदम व्यवस्थितरित्या काय करायचं आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. तर पहा ह्या पद्धतीने आपलं अस्तर पूर्ण जॉईंट झाले. जे बाजूचं आहे जास्तीचं कापड ते पण मी काय करते कटिंग करून घेते. तर पाहू शकता ह्या पद्धतीने बाकीचं कापड मी कटिंग करून घेतलेलं आहे. बरोबर. चला बॅक साईड रेडी झालेली. आता आपण काय करूया याला टक्स मारून घेऊया. आता मी टक्स काय केलं 3 इंचाची रुंदी आणि 3.5 इंचाची उंची या पद्धतीने हे टक्स मी टाकून घेणार आहे. तर पाहू शकता मी आता अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने हे टक्स डबल टिप मारून तयार करून घेणार आहे. तर पहा ह्या पद्धतीने आपले हे टक्स रेडी झालेत. बरोबर. ही झाली बॅक साईड. तर आता काय करूया आपण समोरील पार्ट घेऊया. तर समोरील पार्ट आपण मधला भाग कटिंग केलेला नव्हता त्यामुळे मी काय केलं आता मला जर हुक पट्टी लूक पट्टी तयार करायची त्याच्यामुळे मी ते कटिंग करून घेतलं. तुम्हाला कटिंग करायची नसती तर तुम्ही कटिंग केलं नाही तरी चालेल, परंतु तुम्हाला मग बॅक साईडचा भाग हा मध्यभागी कटिंग करून मग तो व्यवस्थित करावा लागेल. म्हणजे मागच्या बाजूने हुक लूक पट्टी तयार करावी लागेल. बरोबर. तर पहा ह्या पद्धतीने काय केलं मी सर्व स्टिच करून घेतलं. बाकीचं जे कापड होतं साईडनी ते कटिंग करून घेतलं. आता हे समोरील पार्ट. आता मला याला काय म्हणजेच आपण 1 टक्स ब्लाऊज तयार करतोय. 3.5 इंच रुंदी आणि 4.5 इंचाची उंची. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे टक्स मारायचे. तुम्ही हा टक्स नाही मारला तरी चालेल, परंतु मी काय केलं आहे थोडाफार टक्स मारून घेतलेला आहे. नाही मारलं तरीही चालेल. तर पाहू शकता हा टक्स आपला एकदम परफेक्ट आलेला आहे. त्याच आपण हा समोरील पार्ट रेडी करतो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे काय केलं अगोदर मी या पद्धतीने टक्स मारून घेतला. त्यानंतर खाली आपल्याला एक पट्टी जॉईन करायची. तर तुम्ही पाहू शकता ही पट्टी ह्या पद्धतीने मी तयार करून घेते आणि ह्याच पद्धतीने काय करायचं आहे व्यवस्थितरित्या आपली ही खालच्या बाजूने सुईच्या बाजूने ही पट्टी ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची. डबल टिप मारून घ्यायची त्याला, म्हणजे निघता कामा नये, सुटली नाही पाहिजे, म्हणजे त्याचा धागाद्वारा निघला नाही पाहिजे. अशी डबल फोल्ड करून पुन्हा ह्या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची. त्याच पद्धतीने दोन्ही आपण तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे गळपट्टी. तर तुम्हाला एक सांगते मला लेस लावायची गळायला त्याच्यामुळे मी गोट मारणार नाही आहे. तर मी एक ही पट्टी आहे तयार केली ती आतल्या बाजूने दुमडून घेणार आहे. तर पहा हा आपला गळा ह्या पद्धतीने आणि त्यानंतर आतल्या बाजूने जे आहे तिथं आपण कट्स मारून ही आतल्या बाजूने फोल्ड करायची पट्टी आणि आपल्या गळा एकदम फिनिशिंगमध्ये आता काय होणार आहे रेडी होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी ह्या पद्धतीने गळा तयार करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे दोन्ही गळे रेडी करून घ्यायचे आहेत. तर आपले हे गळे रेडी झालेले आहेत आता ह्या पद्धतीने अगोदर आपल्याला काय करायचं आहे आता हुकपट्टी लूकपट्टी तयार करून घ्यायची. तर मी काय केलं अगोदर आपल्याला हुकपट्टी तयार करायची. तर मी ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतली पट्टी, छोटी पट्टी काढली, जास्त मोठी काढलेली नाही आहे. त्या पद्धतीने आपण नेहमी ब्लाऊज स्टिच करतो त्याच पद्धतीने आपल्याला हुकपट्टी लूकपट्टी लावायची असते. तर तुम्ही पाहू शकता मी ह्या पद्धतीने काय केलेलं आहे हुकपट्टी लावून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने आता काय करायचं लूकपट्टी तयार करायची. तर मी एकदम व्यवस्थित आपण नेहमी करतो त्याच पद्धतीने मी ही लूकपट्टी ही तयार करून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने तयार करू. तर पहा आपली ही लूकपट्टी पण तयार होत आलेली आहे. आता जास्तीचे ती कटिंग करून घेतलं आणि डबल फोल्ड करून जिथं आपण शिलाई मार्जिन घेतली होती तिथल्या आतमधल्या बाजूने मी ही टिप मारून घेतलेली. आता आपल्याला इथं लूक तयार करायचे पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग झाल्यानंतर. तर पाहू शकता हा आपला फ्रंट पार्ट पण रेडी झालेला आहे. बरोबर. तर आता आपली बॅक साईड घ्यायची आहे त्याच्यावर हे समोरील पार्ट काय करायचे शोल्डर जॉईन करून घ्यायचे. तर पाहू शकता ह्या पद्धतीने शोल्डर जॉईन करून घेऊयात आपण. हे पाहू शकता शोल्डर जॉईंट झाल्यानंतर तुम्हाला एक सांगते मी लेस घेतलेली आहे. तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की नाही लेस घेतलेली. आता मी काय करते लेस लावून घेते पूर्ण जे पूर्ण गळा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं बॅक साईडला मी पट्टी केली तयार बॅक साईडच्या भागाला, मग समोरच्या भागाला पण आपण गोट न मारता पट्टीच लावली. बरोबर. त्यानंतर मी काय केलं मला ह्या पद्धतीने आता ह्या पद्धतीने लेस का लावायची अगोदर पाठीच्या भागाला का नाही लावली तर कधी कधी काय होतं लेस खराब पण होऊ शकते आणि जेव्हा लेस खराब होती मग तेव्हा काढायची वेळ आली तर ती काय होती शोल्डरमध्ये गुत्ती, मग त्याच्यामुळे आपले ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे काय केलं मी पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतला म्हणजे पाठी ह्या पद्धतीने सर्व तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर ही लेस लावून घेतलेली तुम्ही पाहू शकता. आणि समोरील भागाला पण मी कशा पद्धतीने हुक लूक जिथं
हुक अडकवतो तिथं आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने आता काय करते मी फुगाबाई तयार करते. मी ही फुगाबाईच्या सुईच्याच बाजू घेतलेल्या आहेत आणि 3-3 इंचाचा हा पॉईंट टाकून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तिथं फुग्याची बाही तयार करायची. त्याच्यामुळे मी काय करते, एक छोट्या छोट्या प्लेट्स मारून घेते जिथं आपण स्टिचिंग केलं तिथपर्यंत. तर पाहू शकता ह्या पद्धतीने मी फुगाबाई तयार करायला सुरुवात केलेली आहे. दोन्ही बाजूने प्लेट्स मारून घेतल्यात. त्यानंतर ह्याच पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला, ह्या पद्धतीने दोन्ही आपल्या फुगाबाई तयार करून घ्यायचे. आता समोरील भाग, आता आपले जे समोरील भाग आहे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने पूर्ण बाजूने स्टिच करून घ्यायचे. हे पाहू शकता ह्या पद्धतीने स्टिच करून घेतलेलं आहे. आणि जे जास्तीचं होतं ते मी कटिंग करून घेतले, कारण की आपली जी बाही आहे ती परफेक्ट कटिंग झालेली. तर आपली हे या पद्धतीने स्लीव्ज बऱ्यापैकी रेडी झालेली आहे. त्याच पद्धतीने आता जी पट्टी घेतलेली आहे ती आता करायची आपल्याला उलट्या बाजूने अगोदर शिलाई मारून घ्यायची. हे पाहू शकता जेवढे आपण वरच्या बाजूने शिलाई मारली त्याच पद्धतीने ह्या म्हणजे अशी शिलाई मारून घ्यायची. पुन्हा दापटीप मारून घ्यायची व्यवस्थितरित्या आणि त्यानंतर ती डबल फोल्ड करून मग आपल्याला काठाच्या वरती ह्या पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायची. जिथं आपल्याला स्टिच आलं होतं तिथपासून या पद्धतीने आपल्याला काठ वापरून ह्या पद्धतीने तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. किती छान दिसते की नाही. तर आपले दोन्ही या पद्धतीने रेडी झाल्यात. आता आपण काय करत आहोत, आता बाही जॉईन करून घ्यायची. आता असं बघायचं मागचा भाग, समोरील भाग, बाहीचा आकार. तर पाहत अगोदर मी समोरच्या बाहीचा आकारापासून म्हणजे समोरील भागापासून बाहीला जॉईन करायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने बाही जॉईन करायची आहे आपल्याला, की मध्यभागी आपले पफ जी आपण प्लेट्स पाडल्या होत्या त्या एकदम परफेक्ट शोल्डरच्या मध्यभागी यायला हवेत. ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता जिथं शोल्डर तिथं आपल्या बरोबर प्लेट्स म्हणजे आपला जे फुगाबाई आहे एकदम परफेक्ट रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी काय केलेलं आहे हे पहा, आता मी लटकन बनवले, नॉट्सला लटकन लावले, धागे आपल्या फॅब्रिकपासूनच बनवले आणि ह्या पद्धतीने अटॅच करून घेतले. त्यानंतर आता आपण करूया फिटिंग, बरोबर. तर आता आपल्याला पहिली कवर फिटिंग करायची. तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे बऱ्यापैकी. तर आता आपण फिटिंग करायला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला काय करायचं आहे, एक शिलाई मारून घ्यायची आहे सुईच्या बाजूने. तर पाहू शकता ह्या पद्धतीने पुन्हा दुसऱ्या बाजूने ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. आणि आपण नेहमीच ब्लाऊज शिवतो की नाही त्या पद्धतीने, फक्त ब्लाऊजची कटिंग खूप महत्त्वाची आहे. तर त्यानंतर ही पाहू शकता ह्या पद्धतीने पुन्हा आपल्याला फोल्ड करायचा, आतल्या बाजू काढायची आणि पुन्हा दापटीप मारून घ्यायची. एकदम व्यवस्थित ही दापटीप मारली गेली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. त्याच पद्धतीने दोन्ही बाजूला झालेलं आहे. आता आपली कंबर किती होती, 5 इंच म्हणजे 20ची कंबर होती की नाही. मग 5चा पॉईंट टाकून घेतला. 6 चौक 24ची आपली छाती होती आणि जी दंडघेर होता तो 4 इंचाचा होता. मग 4 इंचाचा पॉईंट टाकून घेतला. तुम्हाला जर जास्तीचं पॉईंट म्हणजे शिलाई मार्जिंग हवे असतील, तुम्ही स्टिचिंग कटिंग करताना जास्तीची घेऊ शकता. मी 2ची घेतली, तुम्ही 2.5 इंचाची पण तुम्ही शिलाई मार्जिंग घेऊ शकता. ह्या पद्धतीने सर्व बाजूला आपण दंडघेराचं माप, कमरेचं माप, छातीचं माप टाकून घेतलं आणि एकदम परफेक्टरित्या आपली शिलाई मारून घेतली. तुम्ही पाहू शकता आपली जी शिलाई आहे ती एकदम परफेक्ट एकाखाली एक आणि एकदम सरळ रेषेत आपली ही शिलाई आलेली आहे. तुम्ही पाहू शकता हा ब्लाऊज किती परफेक्ट असं रेडी झालेला आहे. तर मैत्रिणी, तुम्हाला जर हा ब्लाऊज आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या मुलीचा हा ब्लाऊज अशा पद्धतीने स्टिच करा. चला तर मग भेटूया अशा ठिकाणी.